चेन्नईमध्ये जनरेटरच्या धुरामुळे 1 जुलैला एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुजल पोलिसांनी दिली आहे। तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 2 जुलैला चेन्नईतील अलंदूरमध्ये जनरेटरच्या धुरामुळे 7 जणांना गुदमरल्यासारखं झालं। त्यांना गिंडी येथील सरकारी रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। जनरेटर आणि गॅस उपकरणं जर योग्यरित्या हाताळली नाहीत तर ती घातक ठरू शकतात असा इशारा तज्ज्ञ देतात। या पार्श्वभूमीवर चेन्नईमध्ये सदरील दोन्ही घटनांमध्ये नेमकं काय घडलं, तसंच जनरेटर वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत माहिती घेऊया। चेन्नईजवळच्या पुजल खाथिरवेदू परिसरात राहणारा सेल्वराज हा ट्रक ट्रान्सपोर्टसाठी बुकिंग सेवा चालवण्याचं काम करायचा। तो मूळचा आर्यालूरचा आहे आणि त्याला पत्नी, 2 मुलं आणि 1 मुलगी आहे। 1 जुलैला जेवण आटोपल्यानंतर तो मुलांसोबत झोपायला गेला। त्याची पत्नी आणि मुलगी एका खोलीत झोपली होती। सेल्वराज मुलांसह दुसऱ्या खोलीत झोपला होता। दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 जुलैच्या सकाळी जेव्हा सेल्वराज बराच वेळ उठला नाही तेव्हा त्याच्या पत्नीनं जवळच्या लोकांच्या मदतीनं दरवाजा तोडला। तेव्हा तिचा पती आणि 2 मुलं मृत अवस्थेत आढळले। त्यांच्या तोंडाला फेस आला होता असं पुजल पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे। घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी 3घांचे मृतदेह बाहेर काढले आणि ते चेन्नईतील सरकारी स्टॅनली रुग्णालयात पाठवले। छोट्या खोलीत हवा येण्या जाण्यासाठी जागा नसल्याने जनरेटरमधून निघणारा धूर श्वासात गेला। 3घांच्याही शरीरावर इतर कोणत्याही जखमा नसल्याने पोलिसांनी मृत्यूचे कारण शोधण्याचा तपास सुरू केलाय। सेल्वराज आपल्या मुलांसोबत ज्या खोलीत झोपला होता ती खोली खूपच लहान होती। पोलीस आत आले तेव्हा त्यांना धुराचा वास येत होता। त्या रात्री वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सेल्वराजने एक छोटा डिझेल जनरेटर चालू केला होता असं पुजल पोलीस स्टेशनमधील एका पोलीस कॉन्स्टेबलनं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं। त्या छोट्या खोलीत हवा येण्या जाण्यासाठी जागा नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। ते म्हणाले, त्यामुळे जनरेटरमधून येणाऱ्या धुरामुळे 3घांचा मृत्यू झाला असावा असा निष्कर्ष आम्ही काढला। शवविच्छेदन अहवालातही असं म्हटलं की 3घांचा मृत्यू जनरेटरमधून बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनोऑक्साईड वायूमुळे झाला आहे। त्यात असंही म्हटलंय की 3घांच्याही फुफ्फुसांमध्ये श्वासांमार्फत कार्बन मोनोऑक्साईड आत गेल्याचं आढळून आलं। तर दुसरीकडे चेन्नईतील GST रोडवरील अलंदूर जवळील एका खासगी वसतिगृहात 2 जुलैला सकाळी वीज पुरवठा खंडित झाला होता। यामुळे जनरेटरद्वारे तेथील खोल्यांमध्ये वीज पुरवठा करण्यात आला। त्यावेळी हॉटेलच्या रिसेप्शनवरील व्यक्ती आणि एका खोलीत राहणारी 6 जण जनरेटरमधून निघणाऱ्या धुरामुळे बेशुद्ध पडले। मात्र अग्निशमन दल, मदत कार्य विभाग आणि पोलिसांनी त्यांना वाचवलं। त्यातल्या काहींना गिंडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केलं गेलं तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले। डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना धुरामुळे गुदमरल्यासारखं झालं होतं, पण आता सर्वजण ठीक आहेत। या संदर्भात अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वेबसाईटवर काही माहिती देण्यात आली आहे। त्यात असं म्हटलं आहे की हा वायू अनेकदा कळून येत नाही आणि म्हणूनच या निष्काळजीपणामुळे झोपेत त्रास होऊ शकतो। या वायूचं वर्णन अदृश्य मारेकरी म्हणून करणाऱ्या US नॅशनल सेफ्टी काउन्सिलनं म्हटलं आहे। हा वायू कार, ट्रक, छोटे इंजिन, स्टोव्ह, दिवे, फायरप्लेस, लहान जनरेटर आणि भट्टीमध्ये इंधन जाळण्यामुळे तयार होतो। अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने हे टाळण्यासाठी सुरक्षा उपायांची यादीही दिली आहे। घरात अशी गॅस उपकरणं ज्यामध्ये वॉटर हीट आणि फर्नेसचा समावेश आहे ती दरवर्षी दुरुस्त करून घ्यावीत। आतील खोल्यामध्ये रासायनिक हीटर वापरू नयेत। घरात 20 फूट अंतरावर जनरेटर वापरू नका। दरवाजे किंवा खिडक्या उघड्या असतानाही, कारण काही मिनिटांच्या आतच कार्बन मोनॉक्साईडची धोकादायक पातळी बाहेर पडू शकते। श्वासात कार्बन मोनॉक्साईड गेल्यानंतर डोकेदुखी, थकवा, धाप लागणं, मळमळ आणि चक्कर येणं अशी लक्षणं दिसू शकतात।